हा जी.आर. कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही. अरे मिळालेला जार रद्द करता. जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ देणारच नाही. इकडे तरी लाज वाटल्या पाहिजे छगन भुजबळला की गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या मुळावर का उठायचा खेटायचंच आहे तुला बी आता. तुला ज्या ताकदीने खेटायचे तू कोर्टात खेटला मी कोर्टात खेळणार. तू मोर्चाने खेटला आता मोर्चाने खेटू. असं आहे की प्रत्येकाला अधिकार आहे याचिका करण्याचा, परंतु सरकारने जो जी.आर. काढलेला आहे तो विचारपूर्वक काढलेला आहे, तो कायदेशीर आहे. हा जी.आर. कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करत नाही. हा जी.आर. कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही. हा जी.आर. ज्यांच्याकडे पुरावा आहे, जे खरे पुराव्याने कुणबी आहेत, त्यांनाच सर्टिफिकेट मिळण्याकरता मदत करतो. त्यामुळे कोर्टातही आम्ही राज्य शासनाच्या वतीनं योग्य भूमिका मांडू. मी पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या नेत्यांना सांगू इच्छितो, आपण जी.आर. नीट वाचा. कुठेही सरसकट कोणालाही आरक्षण दिलेलं नाही. कायद्याने पुराव्यानिशी जे लोक अर्ज करतील त्यांचा पुरावा तपासून तो योग्य असेल तरच याच्यामध्ये आरक्षण मिळणार आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारचा मोर्चा काढण्याची आवश्यकता नाही आहे. वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांची माझी देखील चर्चा होते. ज्यावेळेस मी त्यांना नेमका आम्ही काय जी.आर. काढल्यास सांगतो त्यावेळेस त्यांचं समाधानही होतं आहे. आता कोणाला राजकीय दृष्टीने जर एखादे काम करायचं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही. सामाजिक दृष्टीनं मी एवढं नक्की सांगतो, जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ देणारच नाही. मिळालेला जार रद्द करता. थोडे तरी लाज वाटल्या पाहिजे छगन भुजबळला की गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या मुळावर का उठायचा आपण. मराठी गप्प बसत नाही आता. काम फेम बघू आता. चलून दे, एक वर्षभर लढाई चालायची असली तरी आता आमची लढायची तयारी. वर्षभर काम बंद करतो आम्ही आता. खेटायचंच आहे तुला बी आता. तुला ज्या ताकदीने खेटायचे तू कोर्टात खेटला मी कोर्टात खेळणार. तू मोर्चाने खेटला आता मोर्चाने खेटू. तू रस्त्यावर खेटला रस्त्यावर खेटू. तू जी भाषा असेल त्याने खेटू. मग खेटत का नाही जात. पण सुरुवात तू करणार, आम्ही नाही. आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही आणि कधी आयुष्यात बिघडू देणार नाही. कारण सरकारला शब्द दिलाय ही अवलाद अशी आहे, एकदा शब्द दिला तर मागे फिरत नाही.